विदर्भ न्यूजच्या विशेष सेगमेंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आता आम्ही माळटेकडीच्या परिसरामध्ये आहे आणि सध्या अमरावतीमध्ये ज्या दोन महत्त्वाच्या लढती सुरू आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील देशमुख वर्सेस सुलभाताई खोडके आणि रवी राणा विरुद्ध प्रीतीताई बंड। आपल्यासोबत आता इथे काही सन्माननीय अमरावतीतले नागरिक आणि काही माजी नगरसेवक आणि बरेच लोक इथे आहेत। आपण त्यांची मतं जाणून घेऊया। सर सगळं नाव मी डॉक्टर संजय तिरतकर, भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे अमरावती शहर जिल्ह्याचा। आणि सगळ्यांना माहीत आहे की अमरावती शहरामध्ये अनेक वर्षापासून विकासाची गंगा वाहत आहे। या कोणी जर 5 वर्षापूर्वी अमरावती बघितली असेल, 5-10 वर्षापूर्वी आणि आज न येत असेल तर अमरावतीमध्ये फार चेंजेस, उड्डाणपूल आहे, रोड आहे, पाणीपुरवठा आहे, अनेक बाबीचा विकास झालेला आहे। आणि जनतेने हा विकास पाहूनच मतदान करायला हवं आणि 100% मतदान न करणाऱ्या लोकांना जागृत करण्यात यावं। तुमचं काय मत आहे? कोण जिंकेल इथे अमरावतीमध्ये? बस विकास पुरुष म्हणजे सुनील भाऊ देशमुख। आणि बडनेराबद्दल काय मत आहे तुमचं? बडनेराबद्दल सहानुभूतीची लाट आहे। हो हो। आणि जनता जनार्दन आहे। पण सहानुभूतीच्या लाटेवर निवडून येणं चांगलं की मेरिटच्या भरोश्यावर निवडून येणं चांगलं? पण त्यांचे घराणं म्हणजे राजकारण घराणं आहे ना। अच्छा। आणि तो त्यांना अभ्यास झालाच असेल। हो। तुम्ही कन्फ्यूज आहे म्हणजे अभ्यास झालाय की नाही? नाही झाला असेलच ना। नक्की झालाय असं तुम्हाला खात्री वाटते? वाटते। ठीक आहे, सरांना खात्री वाटते आणि सहानुभूतीची लाट असं त्यांचं म्हणणं आहे। मी प्राध्यापक दीपक तायडे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आणि यावर्षी जे विधानसभा 14वी विधानसभेचं आपल्या इथं जे मतदार आहेत, मतदार राजा, यावेळेस हा पाहताना असं आढळतं, आम्ही माळटेकडीवर ज्यावेळेस फिरायला येतो त्यावेळेस असं आढळतं की त्याच्या मनात काय आहे हे अजूनही समजलेलं नाही आहे। तुम्ही अमरावतीबद्दल बोलताय की बडनेरा? मी अमरावती आणि बडनेरा दोघांबद्दल बोलतो, कारण की आम्ही दोनही मतदारसंघात वेगवेगळ्या कामानिमित्त जात असतो। तर त्या कामानिमित्त जात असताना मला असं दिसतं की मतदार हा सुन्न आहे आपलं मत मांडण्यासाठी। तो सध्या पण प्रचारामध्ये कोणी आघाडी घेतली अमरावतीमध्ये वाटतं तुम्हाला? प्रचारामध्ये तर सर्वांचाच प्रचार इथे दिसतो आहे मला, कारण की सुनील भाऊ देशमुख आहेत, सुलभाताई खोडके आहेत आणि बाकीचे जे आहेत छोटे मोठे पक्ष, त्यांच्याही बऱ्याच प्रमाणात प्रचार इथे सुरू आहे। पण प्रचार सुरू असताना ह्या दोघांचं जर पाहतो आपण तर ह्या दोघांमध्ये बरंच म्हणजे असं फेस टू फेस डॉक्टर सुनील देशमुखांनी जे दावे केले होते विकासाचे ते झाले का पूर्ण असं वाटतं का तुम्हाला? असे सुरू आहेत। शासकीय काम आहे, थोडे वेळ तर लागणारच आहे। नाही पण त्यांना ही 5 वर्ष मिळाली होती ना। 5 वर्षात पण बाकीचे फॉर्मॅलिटीज असतात ना, काय बाकीच्या फॉर्मॅलिटीज असतात, कागद सरकारला बराच वेळ लागतो। तुम्हाला खात्री आहे यावेळेला ते निवडून असं वाटतं तुम्हाला? असं काहीही सांगता येत नाही, कारण की सुलभाताई ह्या ज्या आहेत खोडके त्याही तेवढ्या सक्षम उमेदवार आहेत आणि यावेळेस काँग्रेसने एक सक्षम उमेदवार उभा केलेला आहे। आता त्यांच्यासोबत किती हे बाकीचे लोक प्रामाणिक राहतील याबद्दल आपल्याला सांगता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? मला तुमचं मत सांगा ना। माझं वैयक्तिक मत तर असं वाटेल बा की दोघांचे फेस टू फेस कॉम्पिटिशन आहे, फेस टू फेस कॉम्पिटिशन आहे। आणि बडनेराच्याबद्दल बोलता तर तिकडे राणांचं काम भरपूर आहे, पण त्याच वेळेस संजीव भाऊंचं जे आहे केलेलं कर्तृत्व तेही लोक विसरून नाही राहिले आणि ती एक सहानुभूतीची लाट आहे याच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे? सहानुभूतीची लाट आहे। धन्यवाद। लोक निवडून देतील असं वाटतं तुम्हाला? काही सांगता येत नाही, लोकांच्या मनातलं काहीही जाणता येत नाही। वोटिंग आता मी उद्या जाऊन तिथे काय करेल सांगता येणार नाही। शेवटच्या क्षणी मत बदलू शकतात। ओके, आणखी काही नाही सर। थँक्यू। मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंधित नाही, पण एक जे जनरल सध्या लोकांचं मत आहे ते असं आहे की सुनील देशमुखांप्रती अमरावतीमध्ये लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे। त्याचं कारण मला सांगता नाही येणार किंवा त्याचं विश्लेषणही कोणाकडून मी हे नाही केलं। पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं का असावी? नाही, मी पॉलिटिक्सशी संबंधित नसल्यामुळे मला त्याचं विश्लेषण नाही करता आहे। पण जे एक मला जे 100-200 लोक रोज भेटतात त्याच्यामधून माझ्या असं लक्षात आलं की सुनील देशमुखांप्रती लोकांमध्ये नाराजी आहे। आणि बडनेराच्या बाबतीत असं आहे की संजीव भाऊंचं जे काम होतं, संजीव भाऊ माजी आमदार, तर त्यांच्याप्रती एक त्यांच्या मिसेसप्रती एक सहानुभूती लोकांच्या मनात सध्या आहे।
आणि लोकांचं दुसरं मत हे आहे की एकाच घरात आमदार आणि खासदार असणं आवश्यक आहे का किंवा ते योग्य आहे का. तर तिथे पण फाईट टफ आहे, अमरावतीतही फाईट टफ आहे. पण मला एक सांगा की आमदार आणि खासदार हे ते लोकांनी निवडून दिलेले आहेत, त्यांना कोणी नियुक्त केलेलं नव्हतं. ठीक आहे ना, तर लोक आताही मतदान लोकच करणार आहे ना. त्याच्यामुळे मी कोण काय करेल हे नाही सांगू शकत, पण एक जो जनरल व्ह्यू आहे लोकांचा, पब्लिकची जी चर्चा आहे ते मी तुम्हाला सांगतो. अच्छा, तुमच्याकडे इथे अनेक लोक येतात, सगळी चर्चा असते, चालू असते, आणि तुमचं म्हणणं की अशा प्रकारची सध्या वेव आहे सगळीकडे. सहानुभूतीची लाट बडनेरात त्यांना मिळू शकते. दोन्हीकडे फाईट टफ फाईट आहे, याच्यावर तुम्हाला खात्री आहे. धन्यवाद. प्राध्यापक दिनकर इसळ. सर, अमरावती आणि बडनेराच्या दोन महत्त्वाच्या लढती सध्या आहेत. या सध्या होत्या लढतीबद्दल आपलं काय मत आहे? कुठल्या लोकांनी प्रचारात आघाडी घेतली आहे? कोण व्यक्ती निवडून येऊ शकतं असं आपल्याला वाटतं? कोणी काम केलं आहे, कोणी नाही केलं आहे, याच्याबद्दल तुमची जी काही मतं आहे ते तुम्ही स्पष्ट सांगा. प्रचारात आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अमरावतीबद्दल अमरावतीपर्यंत बोललो, आणि BJP या दोघांनी तुल्यबळ लढत आहे आणि काट्याची लढत आहे. आणि बडनेरामध्ये स्वाभिमान आणि शिवसेना याच्यामध्ये काट्याची लढत आहे. आणि कोण निष्ठेत? सुनील देशमुखांनी जी कबूल केली होती त्यांच्याबद्दल काही नाराजी चर्चा होती. नाही, काही लोकांची नाराजी आहे, पण काही लोकांचं प्रेमही आहे. हां, आणि त्याच्यामुळे प्लस मायनस तर होतच असते. पण ही कोणती लढत जास्त तुम्हाला असं वाटतं काट्याची होईल, बडनेरा की अमरावती? अमरावतीची लढत जास्त काट्याची. अमरावतीची जास्त काट्याची होईल. या दोन लढतीमध्ये तुम्ही फार महत्त्वाचे साक्षीदार आहात. या सगळ्यांचे तुमचा पर्सनल परिचय आहे. सभी अमरावती वासियों को मेरा नमस्ते. एक्चुअल में अभी मतदाता खुद ही जागरूक हो गया है, उसको समझता है कि कौन इंसान काम कर रहा है और कौन इंसान काम नहीं कर रहा है. तो मेरा मत जानने से ज़्यादा बेटर है कि सभी लोग अभी जागरूक है और वो अपने हिसाब से बराबर वोटिंग देंगे, और जो आने वाले लोग काम करने वाले उन्हीं को वोट देंगे, जिससे भारत भी एक महाशक्ति बन सके, और वैसा ही होना चाहिए. ऐसी मेरी सभी को शुभकामनाएं. थँक यू. अमरावतीमध्ये तर खोडके साहेबाचा चांगला रंग आहे असं वाटते, आणि शिवसेनेचा बडनेरामध्ये. बडनेरात शिवसेनेचं असं तुमचं हां मत आहे, बिलकुल 100%. शिवसेनेचं काय असावं तिथे असं वाटतं तुम्हाला? नको राहणार लोकांना, नाही नाराजी असेल काही, पण अत्यंत नवख्या जरी असल्या तरी बा नवीन चान्स द्यायला काही हरकत नाही, चान्स द्यायला पाहिजे असं वाटते. संजय बंडनी जे रिलेशन फॉर्मेशन केलेलं आहे अगोदरपासून, 20-22 वर्षापासून जे राजकारण केलं आहे ते त्यांनी स्वच्छ राजकारण केलं. त्या स्वच्छ राजकारणाचा त्या बाईला फायदा होऊ शकतो, असं वाटतं तुम्हाला? फायदा होऊ शकतो, मिळावा नाही, मिळतोय. हां. मी बडनेरा मतदारसंघामध्ये वोटर आहे, आणि आमच्या ग्रामीण पातळीवर, आता मी ग्रामीण याच्यात आहे सुनचं, आमच्याकडे चांगला विकास बडनेराचे आमदार रविभाऊ राणा यांनी केलेला आहे. आम्ही विकास या नात्यानं म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणा, आता जे काही समजा कामं झाले, शेतकऱ्याच्या जलशिवार योजना 1 करोडच्या वर घेतल्या, आणि प्लस गावामधले जे ज्यांना समजा कोणते हे आहे धार्मिक स्थळं झाला किंवा मग समाज मंदिर, हे जे कामं केलेलं आहे, विकास जे केलं ते जे बोललं आणि जे कबूल केलं ते त्यांनी करून दाखवलं. त्यांच्यामुळे आम्ही विकासाच्या मागे राहून त्या आमदाराला मदत करू की, आणि ते त्यांची खात्री आहे का ते जिंकते, आणि एक इतिहास रचेल, हॅट्रिक चान्स. मेरा नाम है जयवेश हुकुमचंद साहू. साहू जी, आपको क्या लगता है अभी अमरावती और बडनेरा के दोनों जो चुनाव हो रहे हैं, इसमें अमरावती के बारे में आपको क्या लगता है, कौन चुन के आ सकता है? अमरावती में तो डॉक्टर सुनील देशमुख चुन के. क्यों लगता है ऐसा आपको? उन्होंने जो काम किए, विकास कार्य किए, उसके अनुसार मेरे को लगता है, और जनता मोदी को चाहती उसके अनुसार भी लगता है. मोदी के कारण सुनील देशमुख चुन के ऐसा लगता है आपको? सुनील देशमुख साहब ने कौन सा काम किया ऐसा आपको लगता है? जैसे बहुत विकास कार्य करिए, जैसे कि 1-2 नाम एक आप बता सकते हैं? पाइपलाइन, उड़ान पुल, स्वच्छकरण, हाँ, सब काम करे. और साथ में सामने सुलभाताई खोड़के हैं, उनके बारे में? वो तो अभी चाहे मैडम. अच्छा, अभी है, लेकिन आप 5 साल भी आमदार थी तो वो बंडेरा जिले की थी. अच्छा. हमारी थी अमरावती के नहीं थे, इसलिए आपको ऐसा लगता है कि वो नहीं जा सकते? नहीं, 5 साल बाद आज चेहरा बताया उन्होंने. अच्छा, अभी तक वो कहीं दिख नहीं रहे? नहीं, अब आप दिखे ही नहीं ना जनता के सामने. अच्छा, ये कारण आपका कहना है कि सुनील देशमुख किस पास? हाँ सर. मेरा नाम है सुरेश सुधाकर माहौरे.
मैं आपका कौन सा बडनेरा में आता है, अमरावती किस में? अचलपुर मतदार संघ में। अचलपुर की बात कर रहे हैं। हाँ, अच्छा अचलपुर नहीं, हम लोग अभी अमरावती की बात कर रहे हैं। हाँ बोलो सर। अमरावती के बारे में, अमरावती में कौन चुन के, इसके बारे में हम लोग अमरावती में तो डॉक्टर सुनील देशमुख आएंगे ऐसा आपको 100% आएंगे वो। 100% आएंगे। हाँ हाँ। मी डॉक्टर भारत दे, रिटायर्ड डॉक्टर. नाही इट्स ओके, डॉक्टर कधी रिटायर्ड होत नाही सर, याच्यावर आमचा भरोसा आहे. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे की अमरावती आणि बडनेरा या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या लढती सध्या आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलं या गोष्टीकडे. सगळेच लोक आपसात, सगळे एकमेकांच्या ओळखीचे लोक आहेत. मला सांगा, अमरावतीबद्दल तुमचं काय मत आहे? डॉक्टर सुनील देशमुख आणि सुलभाताई यांच्यामध्ये ही लढत खूप काट्याची लढत मानली जाते. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? या दोघांची लढत काटायचीच आहे, दोघांकडे इक्वल आहे. यावेळेला ही लढत काट्याची होईल असं वाटतं तुम्हाला? आणि याचं कारण काय वाटतं की काट्याची होईल असं? कारण सुलभाताईंची मध्ये बरीच गॅप झालेली आहे. परंतु सुलभाताईंच्या जो हे ऑपोजिट, हां, तर त्यांची आणि यांची इक्वल हे होईल असं वाटतं तुम्हाला? प्रचारामध्ये पण त्यांना तुम्हाला वाटतं पुढे आघाडी घेतली सगळ्यांनी एकमेकांनी? इक्वल झाला ते इक्वल होईल. मग तुमचं म्हणणं नक्की सांगता येत नाही का दोघांपैकी कोण जिंकेल याच्यामध्ये? विनाश कोठाळे मालटेकडीवर रोज येतो फिरायला, आणि जे कॅन्डिडेट उभे आहे. सो अमरावतीबद्दल सर तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा सांगा. अमरावतीमध्ये आता कसं आहे, इलेक्शनमध्ये लोक कसं ठरवतात त्याच्यावर आहे. विकासाचा मुद्दा लोकांनी घेतला तर सुनील देशमुखला लोक पसंत करतील, आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा हे घेतला तर खोडकेंना लोक जातील. त्याच्यामुळे प्रश्न आहे की लोक कसं ठरवतात. लोकांनी विकासाचा मुद्दा घेतला तर निश्चितपणे सुनील देशमुख निवडून येतील, आणि लोकांनी सरकारने काय केलं, सरकारच्या विरोधात आपण किती आहे हे दाखवायचं असेल तर खोडकेला मत देतील. त्याच्यामुळे ही जी फाईट आहे ही तुल्यबळ फाईट डेफिनेटली आहे, परंतु सरकार आता कोणाचं येते त्याच्यावर लोक ठरवतील असं माझं मत आहे. पण सर, सुनील देशमुखांना जी मधल्या काळात जी इतकी वर्ष मिळाली, तर विकासा सगळ्यांचा मुद्दा विकासाचाच आहे. नेमका किती विकास झाला असं वाटतं तुम्हाला, किंवा झाला का? नुसता विकासाचा प्रश्न नव्हतो, ओव्हरऑल प्रश्न असतो. एखादा आमदार त्या मतदारसंघासाठी काय करतो, त्या जनतेसाठी काय करतो, हा महत्त्वाचा प्रश्न असतो. आता खोडकेताईचं जे काम आहे ते काही नगण्य काम नाही, फार मोठं काम त्यांनी बचत गटाचंही केलेलं आहे. आणि विकासा प्रत्येक म्हणजे आमदाराला विकासच पाहिजे असतो. लोकांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रदेशाचा विकास होत नाही. आणि म्हणूनच मग लोक ठरवणार आहेत ते 21 तारखेला की आपल्याला काय करायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक मत कोणाचं काही जरी असलं ते वैयक्तिक मत असेल. एखाद्या पार्टीचं, एखादा माणूस पार्टीला झुकला असेल. आता जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून सुनील देशमुख आमचे डायरेक्टर होते. बरोबर. त्याच्यामुळे तो विषय नाही. विषय असा आहे की सुनील देशमुख हे विकासाचं म्हणजे ते काँग्रेसमध्येही होते, आणि काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला म्हणून त्यांना इकडे यायला लागलं. आता ते दोघंही मित्रच आहेत तसे, तो काही विषय नाही. त्याच्यामुळे प्रश्न हा आहे की दोघंही माणसं चांगलेच आहे. लोकांनी ठरवायचं 21 तारखेला. तुमचं म्हणणं लढत अत्यंत जबरदस्त होणार आहे. मला असं इतकं वाटत नाही की फार तुल्यबळ लढत होईल, परंतु एकंदरीत लढत चांगली होईल. सर, बडनेराबद्दल काय मत आहे आपलं? बडनेराबद्दल काय म्हणाल तुम्ही? बडनेरा मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेने काम होत आहे, तर साधारणतः लोकांमध्ये भावना अशी असली पाहिजे डेमोक्रेसीमध्ये की पैशाने माणसं विकत घेतल्या गेले नाही पाहिजे. ही प्रत्येक आमदाराची भावना असली पाहिजे की मी काही पैसे खर्च करून लोकांना विकत घेणार नाही. आपलं जे कामाचं प्रभुत्व आहे हे मिळवलं पाहिजे प्रत्येक आमदारांनी. आणि काम हे कुठल्याही पैसे अवैध मार्गाने पैसे खर्च करणे हा टोटल गुन्हा आहे लोकशाहीचा, आणि तो कुठल्याच आमदारांनी केला नाही पाहिजे असं माझं मत आहे स्पष्ट. दुसरं असं की आता तिथे जे कॅन्डिडेट उभे आहे, एकीकडे सिंपतीची लाट आहे, दुसरीकडे एकाने स्वतःला कार्यसम्राट म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी ठरवायचं आहे की बडनेरा मतदारसंघाचं काय करायचं. आता अमरावतीचा अर्धा अधिक प्रदेश जो खोडके साहेबाचा आहे तो त्या बडनेरामध्ये जातो. आता ते लोक ठरवतील की नेमकं काय करायचं. ठीक आहे. तिथेही तसंच आहे, तो काही विषय नाही. तिथे तर मला तर एकतर्फी फाईट दिसते. समजा मागच्या वर्षीचे गणित घेतले तर फाईट दिसतच नाही. त्याच्यामुळे लोकांनी आता काय, लोक कसा विचार करतात सरकारबद्दल. प्रतिबंध सहानुभूतीचा लाटेचा फायदा मिळेल, डेफिनेटली मिळेल असं मला वाटते. आणि राणाचंही काम काही नगण्य नाही. आज आपण खासदारही निवडून दिलेली बाई आहे ती, आणि खासदार म्हणून ठीक आहे ना, काही विषय नाही. पण एका घरात आपल्याला खासदारही द्यायचा की आमदार द्यायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. तो काही विषय नाही. विषय हा आहे
की लोकांसाठी जो काम करणारा माणूस आहे तो जनतेने निवडून दिला पाहिजे, बाकी काहीच विषय नाही. आणि जे काही प्रश्न असतात समाजाचे हे लोकांनी ठरवलं पाहिजे की जो सक्षम असेल त्याला निवडून दिलेलं पाहिजे. अमरावतीमध्ये आणि बडनेरामध्ये सध्या जे तुल्यबळ लढत चालू आहे त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. बरोबर आहे. त्याबद्दल अमरावतीच्या लढतीबद्दल काय मत आहे तुमचं ते सांगा पहिल्यांदा. अमरावतीच्या बद्दल दोन्ही जे आहे जे भाजपाचे डॉक्टर सुनील देशमुख आणि सुलभाताई खोडके यांच्यामध्ये जरा यावेळेस टफ फाईट वाटून राहिली. पण विकासाचा जर मुद्दा घेतला तर सुनील देशमुखचे चान्सेस जास्त आहे. अच्छा. आणि हिचं जसं आहे आता खोडके बाईंचं जर मध्यांती संपर्क कमी होता की यांचा, तर याचा फायदा सुनील देशमुखला भेटू शकतो. सुनील देशमुखांनी केलेले कामं, विकास कामं वगैरे याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? काही एवढे एक आमदार म्हणून अमरावतीमध्ये त्यांनी काही कामं केली आहेत का? हां, बरेच कामं केले आहे ना. बरेच कामं केलेले आहे. कामं केलेली आहेत. मग असं असताना सुनील देशमुखांना कंटिन्यू लोक मतदान करतील की नवीन चेंज पाहतो मागते? सांगता येत नाही आता. हे आपण आपलं मत सांगू शकतो. सांगा. लोकांचं काय कल कुठे जातो हे काही सांगू शकत नाही ना आपण. आता 21 तारखेनंतर माहित पडेल. सध्या जो ट्रेंड चालू आहे प्रचार आणि या सगळ्या याच्यामध्ये आणि मीडिया दोघांचा प्रचार जोरात सुरू आहे. तुल्यबळ लढत आहे असं तुमचं यावेळेस असं वाटते थोडं. आणि बडनेराबद्दल ते सहानुभूतीची आहे थोडंसं. लोक म्हणतात सहानुभूती आहे बंडकडे. पण सहानुभूतीवर निवडून येणं योग्य राहील की मेरिटवर त्यांनी कामं केले? मेरिटवर यायला पाहिजे. अच्छा. मेरिटवर यायला पाहिजे. तुमचं म्हणणं की रवी राणांमध्ये ती ताकद आहे की आतापर्यंत त्यांनी दाखवली त्या कामाची? वा बरेच कामं चांगले केली आहे त्यांनी केलेले आहे. हो. रवी राणाचं चान्सेस जास्त आहे. हॅट्रिक होण्याचे चान्सेस जास्त. बिलकुल. ठीक आहे. हे आपलं मत आहे बा. अच्छा. आता लोक काय ठरवतील ते तर बरोबर. मी हरीश देशमुख आहे, इंजिनियर आहे गव्हर्नमेंट याच्यामध्ये. मी असं सगळ्या लोकांना आव्हान करेल की सगळ्यांनी मतदानाकरता उत्स्फूर्तपणे स्वतःहून वाट न बघता स्वतःहून मतदानाकरता बाहेर पडावं एवढीच माझी विनंती आहे. आता यावेळेला आपल्यासमोर अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार श्री आनंदराव गुढे आहेत. आनंदराव गुढ्यांना मुरब्बी राजकारणी आहेत, अनेक वर्षांचा अनुभव आहे, लोकनेते आहेत. आपण त्यांचं मत जाणून घेऊया अमरावती आणि बडनेर या दोन्ही लढतींबद्दल. सर, अमरावतीबद्दल पहिल्यांदा काय म्हणाल? नाही, कसं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार येते आहे. ही यासाठी काही ज्योतिषाची गरज नाही आहे, हे सगळेजण सांगतात. आणि मग जर सरकार महाराष्ट्रामध्ये जर युतीचं येत असेल तर सगळ्या ठिकाणी युतीचे आमदार निवडून आले पाहिजे. पण मग आता अनेक लोकांची वेगवेगळी जे मत आहे की अमरावती असं आहे, लोकशाही आहे आणि माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. दान करायचं आहे, दान सत्पत्री लावायचं आहे. कोणी आपलं मत काही उघड करत नसतो. आलं का लक्षात? उमेदवारांनी प्रचार करायचा असतो आणि प्रचार करता 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 लोक आपली मत ठरवतात. ते देतील कोणाला द्यायचं आहे कोणाला नाही. आपलं काम आहे प्रचार करायचा, आमचं काम आहे प्रचार करायचा. आम्ही प्रचार केलेला आहे. दोनपैकी कुठली लढत जास्त तुम्हाला असं वाटतं जास्त रंगतदार आहे? मला की अमरावती? मला असं वाटतं बंडेरामध्ये प्रीती बंड 100% विजयी होतील. पण हे तुम्ही 100% नेते म्हणून बोलताय की सहानुभूतीच्या लाटेचा त्यांना फायदा मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, लोकांची जी तिथली जनभावना आहे, मी तो मतदारसंघ फिरलो आहे, लोकांची जी जनभावना आहे त्या लोकांच्या भावना आहेत की आपण प्रीती बंडला निवडून दिलं पाहिजे आणि बदल पाहिजे असा लोकांचा कयास आहे. कारण एकाच घरात काही 2 पदं नको, आमदारी पाहिजे, खासदारी पाहिजे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बदल हा हो. आनंदराव, शिवसेनेतले अनेक नेते अनेक गट जे आहेत ते यावेळेला एकसंघ दिसत नाही आहेत. नाही सगळे काम करतात. तुमचा दावा नाही बिलकुल सगळेच्या सगळे गट हे एकजुटीनं युतीच्या कामावर लागल्या. युतीच्या कामामध्ये कुठेही असो. आलं का लक्षात? मग तो तिवसा मतदारसंघ असो, तो बंडेरा मतदारसंघ असो, सगळ्या ठिकाणी युतीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. तुम्हाला खात्री आहे? बिलकुल. त्यामुळे बंडेरात प्रतिबंड विजय होतील आणि इकडे सुनील देशमुख विजय होतील असं तुम्हाला खात्रीने वाटतं? नाही, लढत आहे. अमरावतीमध्ये ही लढत आहे, चांगली लढत आहे आणि लढतीमध्ये लोकांसमोर आहे. त्याच्यामुळे पर्याय आहे आणि लढत असायलाच पाहिजे. जर लढत चांगली झाली तर तालून सकाळून निघते बरोबर उमेदवार.
नाही तर सहज जर निवडून आला तर त्याला त्या निवडणुकीचं तारतम्य पुढे हे राहत नाही, म्हणजे त्याचं जे वजन आहे, किंमत आहे ती राहत नाही. आणि म्हणून ताऊन सालाखून उमेदवार निघाला पाहिजे आणि अमरावतीमध्ये निघतो आहे, चांगला आनंदाची गोष्ट आहे. कसा आहे, भारत हा लोकशाहीवादी देश आहे आणि दर 5 वर्षानं आपल्या मतदानातून आपला प्रतिनिधी, उत्कृष्ट प्रतिनिधी आपण निवडत असतो आणि उत्कृष्ट प्रतिनिधी एक उत्कृष्ट सरकार निवडत असते. म्हणून प्रत्येकाने कोणत्याही प्रकारचा आळस न करता आपलं प्रथम कर्तव्य आहे, या भारतीय नागरिक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे मतदान करणं, हे मतदान प्रत्येक नागरिकांनी करावं. ऊन असो, वारा असो, पाऊस असो याची तमा न बाळगता प्रत्येक नागरिकांनी जे 18 वर्षाच्या वर जे मतदानाला पात्र आहेत अशा प्रत्येकाने मतदान करावं अशी विनंती मी अमरावतीकरांना करतो. अमरावती आणि बडनेरा दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये 2 महत्त्वाच्या लढती आहेत. हो. अमरावतीमध्ये डॉक्टर सुनील देशमुख विरुद्ध सुलभाताई खोडके आहेत, तर बडनेरामध्ये रवी राणा विरुद्ध प्रीतीताई बंड आहेत. तर अमरावतीबद्दल बोलूया आपण. अमरावतीबद्दल जी लढत होते त्याच्याबद्दल एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला हे वाटतं की तसे तर सुनील भाऊ देशमुख आमच्या घराजवळचेच आहे आणि त्यांचं अमरावतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे त्यांनी पहिले. पण जर एक लेडीजच्या हिशोबाने जर विचार केला तर सुलभाताई खोडके मला असं वाटतं की त्यांनी आलं पाहिजे आणि त्यांनी लेडीज म्हणून एक अमरावतीचे विकासामध्ये आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जिंकलं पण पाहिजे. पण आता काही सांगता नाही येत सध्या, खूप काट्यांची लढत आहे म्हणून सांगता नाही येत. तुमचं काय मत आहे? राजकारणामध्ये पुरुषांच्या स्त्रिया बरोबरीने आता आहेत, त्याच्यामध्ये काम करत आहेत. सुलभाताईंना चान्स मिळाला तर त्या तेवढ्याच पुरुषांचा डॉक्टर सुनील देशमुख किंवा इतर पुरुषांसारखं काम करू शकतील? बिलकुल करू शकणार आहे, एकदम करू शकणार आहे आणि त्यांना मिळालं पण पाहिजे, त्यांना ते संधी मिळाली पाहिजे. त्यापूर्वी त्यांनी बचत गटाचं काम केलेलं आहे. हो हो. आणि मोठं अमरावतीमध्ये खूप मोठं त्यांनी उभं केलं होतं या संदर्भात काम. हो हो. तुमचं मत आहे की त्यांना पुन्हा संधी मिळाला पाहिजे? अच्छा, मी मिसेस रीटा दिनेश नरसू. हां, सध्या ज्या महत्त्वाच्या लढती सुरू आहेत बडनेरा आणि अमरावती, सगळ्यांना परिचित आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय पोझिशन आहे सध्या याच्यामध्ये आणि कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? निवडून ज्यांनी छान काम केलं आहे, ज्यांनी छान कार्य करत आहे आणि पुढे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की चांगलं करतील ते निवडून यावे. हां, विकास होणं जरुरी आहे. अमरावतीचा एअरपोर्ट मेन तर एअरपोर्ट जरुरी आहे आणि हे जे आमच्या घरी जे मेड्स असतात त्यांचे जे हजबंड्स असतात ते दारू, त्यांच्यामुळे त्यांचं पूर्ण म्हणजे संसारच उद्ध्वस्त होत आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करता आलं पाहिजे. म्हणजे त्यांचं दारूबंदी बिलकुल 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 तसंच बिलकुल बिलकुल त्यांचं ते सगळं रोजचं म्हणजे दुःख बघून नाही चांगलं वाटत. त्या बिचाऱ्या मेहनत बिलकुल 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 त्यांच्यासाठी बिलकुल कार्य आणि मेन म्हणजे एअरपोर्ट जरुरी आहे अमरावतीत. तिकडे सुलभाताई आहेत आणि तिकडे प्रीती बंड. ओके. महिलांना या सगळ्याच्यामध्ये कितपत वाव मिळावा पाहिजे? नाही वाव मिळावा, पण एक महिला म्हणून त्यांना वाव मिळा हे माझं नाही आहे. बरोबरी असायचे म्हणजे पुरुष असो या महिला असो, कार्य चांगलं झालं पाहिजे बस. आम्ही अनेक प्रतिक्रिया घेतो मगाचपासून. त्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया अशी येते की बडनेरामध्ये प्रतिबंधना निवडून द्यावं कारण त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळेल. सहानुभूती मिळावी की मेरिटवर कोणीतरी निवडून? नाही, सहानुभूती बिलकुल नाही, की इक्वल असावं जेंट्स आणि लेडीज असं काही नाही. बिलकुल सहानुभूतीच्या लाटेवर नाही 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 बिलकुल नाही वाटत मला. असं इक्वल असावं. आज काही महिला कोणाच्या मागे नाही आहे की पुढे नाही आहे, बिलकुल समान हक्क असावा दोन. बिलकुल बिलकुल. बडनेरा मतदारसंघात तुम्हाला कल्पना आहे की रवी राणा विरुद्ध प्रीतीताई बंड अशी ही तोळ्यावर लढत चालू असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोणाचं पारडं जड वाटतं? मला सर्वप्रथम मी हर्षा सगणे. मला असं वाटते की बडनेरा मतदारसंघामध्ये आपण आता सलग 2 वर्षापासून दोन टर्मपासून आमदारकी समजा रवी राणा येऊन राहिले आहेत आणि मला आता असं वाटून राहिलं आहे की बा एका घरामध्ये 2 पदं चालले आहेत. एक खासदार जात आहे, एक आमदार जात आहे. तर ठीक आहे, मान्य आहे मला. पण आता असं आहे की जर एखाद्या लेडीजनं पुढे येऊन पुढाकार जर घेतला, एक स्त्री शक्ती, कारण स्त्री शक्ती हे जागृत व्हायला पाहिजे. आज आपण बघतो आहे की बरेच स्त्रिया या घरात कोंबलेल्या आहेत, त्यांना बाहेर निघायचं म्हणजे काहीही असं बंधन आहे. आणि मला असं वाटते की प्रीतीताई यायला पाहिजे, प्रीतीताईला चान्स दिलेला पाहिजे.
तुम्हाला काय वाटतं प्रीतीताईंना जे काही दुर्घटना घडली त्याचा फायदा मिळेल या सगळ्या याच्यामध्ये? नक्कीच मिळेल. कारण कसं आहे, संजय भाऊंचं खूप चांगलं कार्य होतं, खूप चांगलं त्यांचं काम होतं आणि त्यांच्या कामामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रीतीताईंना मदत करत आहे, त्यांना सहकार्य करत आहे. आणि का होईना असं नाही आहे ना की एका घरात आपण जर 2 हे देऊन राहिलो आहे, खासदार आमदार एका घरात चाललेले आहेत, वर्चस्व वाढणार नाही आहे का? असं नाही वाटत आहे का तुमचं म्हणजे एखादा विशिष्ट घराण्याचं वर्चस्व वाढत आहे का सगळ्याच्यावर राजकारणावर? राजकारणाचं वर्चस्व वाढून राहिलं आहे बा. आणि जरा येऊ द्या ना एखादी स्त्री जर आतापर्यंत जर बाहेर निघत नसेल, आता ती जर निघत आहे तिच्या पतीमुळं. कारण अशी चर्चा असा विरोध होतोय की त्या एकदम नवख्या आहेत आणि त्या टिपी हाऊसवाईफ होते आणि आता अचानक त्या राजकारणात, तर त्या काय करू शकतील असा पण प्रश्न विचारला जातो. नाही, हाऊसवाईफ जरी असल्या तरी प्रीतीताईंसोबत माझा बराचसा म्हणजे संबंध आला, कार्यक्रमामध्ये वगैरे होत्या. ठीक आहे, दादा समोर होते, वहिनी मागे होत्या, पण वहिनीचं तेवढंच दादांसोबत सपोर्टिंग होतं, तेवढंच दादांसोबत त्या काम करायच्या. फक्त एवढंच काय त्या फोकसमध्ये नव्हत्या येत, पण त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. कारण त्यांच्यासोबत मी बरेचसे कामामध्ये होती आहे, त्यांचे सामाजिक कामं भरपूर केलेले आहेत. तुम्हाला खात्री आहे की त्या चांगल्या पद्धतीने निवडून आल्या तर त्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतात? काम करेल, निश्चितच करेल आणि मला असं वाटत आहे की त्या आल्या पाहिजे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्हाला पण असं वाटतं? तुमचं म्हणणं त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. चलो, थैंक यू. मेरा नाम गिरीश रायचंदानी, हमारा वोट नोटा को है क्योंकि आपको वोट नोटा को क्यों है ये बताइए? क्योंकि दोनों कोई भी राजनीतिक दल ये दोनों में से नहीं चाहिए, कॉम्पिटेंट नहीं लगता है। नहीं, क्योंकि सभी लोग रिजर्वेशन के पक्षधर है। अत्यधिक रिजर्वेशन 75% हो गया है और ओपन कैटेगरी के 95% वाले बच्चों को भी एडमिशन नहीं मिल रही है। लास्ट ईयर में भी आपने देखा कि जो मेरिट में जैसे जिसको MD करना है वो बच्चे के लिए आज जैसे किसी की पीजी में अगर एक भी सीट बच नहीं रही है बच्चों के लिए, यानी राइट टू कि जो भी होना चाहिए वो ऑन मेरिट होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए और कोई क्रेडिट के ऊपर नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए। और इसीलिए आपका वोट रिजर्वेशन बिल्कुल बिल्कुल आपको दोनों भी पार्टी जो नहीं, कोई भी पार्टी जो भी इसका कैसे खिलाफ कर रही है हम उसके खिलाफ है, बिल्कुल जो कोई भी रहे। थँक यू। ज्येष्ठ योग गुरु सदाशिव गोपाळ बसलेले आहेत, सोनपारा ते बसले आहेत आणि याद नाही मला त्यांच्याशी बोलायचं आहे। अमरावतीचं जे राजकारण आणि सध्या जे होणारं इलेक्शन आहे याबद्दल त्यांची काही मतं आहेत का? तर माझे असे विशेष काही मतं नाही, परंतु जो आपल्या गावाचा विकास करेल, जो आपल्या मुलांना नोकरीला लावू शकेल, जो चांगल्या जीवन जगू शकेल, अशांना पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था हे जो करू शकेल त्यांना निवडून द्यावं, दुसऱ्या निवडून देऊ नये असं तुमचं मत आहे। सुलभाताई खोडके आणि डॉक्टर सुनील देशमुख यांच्यात ही जी लढत आहे यापैकी तुमचा काय अंदाज आहे, कोण जिंकेल? सुलभाताई खोडकेला निवडून द्यावं असं वाटते। असं तुम्हाला वाटतं? त्याचं कारण काय म्हणता तुम्ही? सुलभा खोडके, कारण त्या बाई आजपर्यंत आल्या नाहीत। मी प्रयत्न मागा केले होते पण त्या आल्याच नाहीत। अच्छा, त्या कंगालेबाई आल्या पण त्या नाही आल्या। त्यांना संधी मिळाली काहीतरी होईल। कंगालेबाईला माझी विनंती आहे की तुम्ही टोपीनगरला एक कणीचं मीटिंग घ्या। टोपीनगरला आजपर्यंत कोण मीटिंग नाही घेतली, असं तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला खात्री आहे की त्यांनी निवडून यावं म्हणून? त्यांनी यावं निवडून म्हणून? हां, तुम्ही निवडून यावं यासाठी तुम्ही एक मीटिंग टोपीनगरला घ्या। यावेळेला आता आपल्या समोर जे उभे आहेत यांचं खूप मोठं योगदान अमरावतीमध्ये एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे। हे चक्रे सर आहेत। चक्रे सर हे आर्मीतनं कमिशन घेऊन रिटायर झाले आहेत आणि चक्रे सर हे आर्मीतल्या मुलांना ट्रेनिंग देण्याकरता, पोलीस भरतीमध्ये ट्रेनिंग देण्याकरता निःशुल्क काम करतात। गेली अनेक वर्षे हे क्षेत्रात काम करत आहेत आणि चक्रे सरांना या सगळ्या सध्याच्या चाललेल्या राजकारणाबद्दल काय मत आहे हे आपण त्याच्या तोंडून ऐकूया। सर, सध्या अमरावतीमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये ज्या तुल्यबळ लढती सुरू आहेत याबद्दल तुम्ही काय कमेंट्स करा? आपण जेव्हा या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांनासुद्धा प्राधान्य मिळालं पाहिजे, कारण की आम्ही महिलांसंदर्भात निःशुल्क क्लासेस चालवतो आहे। तर मला असं वाटते की या देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे तर महिलांनासुद्धा प्राधान्य व्हावं। म्हणजे इलेक्शनबद्दल तुमचं काय मत आहे अमरावतीमध्ये? हां, तर मला असं वाटते प्रथमच जर सुलभाताई असेल या ठिकाणी तर महिलांनासुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे, कारण एक संधी जर दिली तर संधीचं सोनं नक्की करतात।
अच्छा, असा तुमचा अनुभव आहे? बिलकुल, ज्यांना संधी जर दिली ते संधीचं सोनं नक्कीच करतात. आणि फ्युचर प्लॅन्स असले पाहिजेत की अमरावतीकरांना जर एक दिवस आड पाणी मिळत आहे तर येणाऱ्या कालावधीत त्याला 2 किंवा 3 दिवस होण्याला काही वेळ लागणार नाही. मग भविष्यातले फ्युचर प्लॅन आपले काय आहे, पाण्याच्या संदर्भात आपलं काय प्लॅन आहे, विजेच्या संदर्भात काय प्लॅन आहे, हे वेगवेगळे प्लॅन्स आहे. युवकांच्या संदर्भात, एज्युकेशनच्या संदर्भात आणि बाकी जर गोष्टी आपण देऊ शकतो तर एज्युकेशन मस्ट आहे. आम्हाला समजदार होण्यासाठी एज्युकेशन फार मस्ट आहे, तर ते सुद्धा आपल्या युवकांना दिलं गेलं पाहिजे. आमदार म्हणून डॉक्टर सुनील देशमुखांचा पात्रतेचा कालावधी तुम्ही बघितला, त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? बघा, ज्यांच्या लोक संपर्कात राहतात तर ते नक्कीच संतुष्ट राहतील, परंतु जे लोक त्यांच्या संपर्कात नसतील ते त्यांच्याबद्दल काही बोलू शकणार नाही, आहे की नाही. आणि तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड आहात? मी म्हणणार नाही याच्याबद्दल सॅटिस्फाईड किंवा या गोष्टीतला. तर प्रत्येक व्यक्तीने संधी द्यावी त्याला आणि काम अशा लोकांना संधी द्यावी की ज्यांनी काम केलं. यस, किंवा ज्यांना काम करायची इच्छा असेल, इच्छा असेल आणि जनमानसात ज्यांचं फार मोठं योगदान असेल. सोबतच महिलांना सुद्धा एक संधी द्यायला पाहिजे. म्हणजे महिलांना जर आपण संधी दिली तर त्यांना सुद्धा एक महिला समोर जातील ना. पुरुषांनी पुरुषांसाठी काम केलं ठीक आहे, पण महिला जर येस, आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त बघतो आपण संसदेत किंवा विधानसभेत तेवढ्या महिला नाहीत आहे. मग महिलांचा विचार कोण करणार? महिलांचा विचार करतील ना, तर त्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे. बिलकुल. गेल्या काही एक तासापासून आपण माळटेकडीवरच्या असंख्य सामान्य नागरिकांची, स्त्रिया पुरुष त्यातले सिनियर सिटीजन्स मतं घेतोय. आणि त्यातनं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात येत आहे की काही ठिकाणी काही स्त्रियांनी अतिशय स्ट्रॉंगपणे असं म्हटलेलं आहे की नवीन लोकांना वाव मिळाला पाहिजे. मग ते हाऊसवाईफ म्हणून येणारा प्रतिबंध असो, मुरब्बी राजकारणी सुलभाती असो, पण स्त्रियांना जिथे जिथे संधी मिळते तिथे स्त्रियांनी त्यांना बाकी स्त्रियांनी सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यांना संधी मिळत राहिली पाहिजे. तर काही लोकांनी सुनील देशमुखांना प्रिफर करत आहेत. त्यांचं याच्याकरता असं म्हणणं आहे की डॉक्टरांनी काम केलेलं आहे, पण कदाचित वरून त्यांना तेवढं काम करायला परमिशन न मिळाल्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी सध्या पेंडिंग राहिलेल्या आहेत. काही लोकांनी राजकारणामध्ये पक्ष बघून, पक्ष आणि कॅन्डिडेट याच्यामध्ये अनेकांचं कन्फ्युजन आहे. त्यांना काही लोकांना तो पक्ष नको पण तो कॅन्डिडेट पाहिजे. तर अशा सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये ह्या दोन्ही निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहे असंच दिसतं आहे. आणि हे सगळं करत असताना अत्यंत 2 महत्त्वाचे मुद्दे, जसं आता एका नागरिकांनी सांगितलं की ते आरक्षण याच्यामुळे अनेक चांगल्या मेरिटोरियस मुलांचं भवितव्य धोक्यात येतं आहे. का तर केवळ आरक्षणामुळे त्यांना त्यामुळे नाराजाने ते लोक नोटाला वोटिंग करणार आहेत. हा अत्यंत विचित्र आणि महत्त्वाचा विषय हळूहळू पुढे येतो आहे. अशा पद्धतीने जर नोटाला वोटिंग वाढलं तर हा नकारात्मक परिणाम या यावेळेचं इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे असं दिसतं आहे. कॅमेरामन राहुलसह सुनील भोळे, VCN विदर्भ न्यूज.